धन्यवाद। रंग देवता, स्थान देवता, ग्राम देवता आणि माऊलीचा चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या तमाम भजन मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन आज
या निसर्गरम्याच्या बागाचारी आम्हाला श्रीदेवी दुर्गा मातेच्या चरणी सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त दिवस 5वा देवी सर्वमाता चरणी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केले डबलकरीच्या सामन्यासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केले त्याचे मी माझ्या मुलांतर्फे आभार व्यक्त करतोय। या ठिकाणी बघा देवीचा आज 5वा दिवस आहे आणि यासाठी या डबलकरी सामन्यासाठी मी स्वतः श्री स्वामी माऊली प्रसादी भजन मंडळ विलवडे स्वतः श्री महेश मनोहर नाईक राहणार गाव विलवडे तालुका सावतवड जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला आज पकवान सरपंच करतायत ते नेतृत्व सावधी त्या राम गवस त्याचप्रमाणे तबला साथ मंत्री करतायत ते म्हणजे राकेश गवस त्याचप्रमाणे चक्री वादनासाठी आमचे राम गवस यांचे बंधू रोशन गवस या ठिकाणी लागलेले आहेत। त्याचप्रमाणे माझे सर्व कोरस मंडळी यांचे मी माझ्या भजनमंडळाचे आभार व्यक्त करतो, त्यांना बारीसाठी शुभेच्छा देतोय। आजच्या या डबलकरी सामन्यासाठी आम्हाला आजच्या रात्री पुरते प्रतिस्पर्धी बुवांनी जे लागले ते म्हणजे सरमळे गावची सुप्रसिद्ध भजनकार सन्मान्य समिती गावडे यांचे पंढरपूरच्या सन्मान्य बुवा संजयजी गावडे ओंकार प्रसादी भजन मंडळ सरमळे येऊ पण त्यांना पकवानचा फोन करता येते प्रदीप वाळके या मांडा गावचे एक घराणीचे पकवान वादक अतिशय उत्कृष्ट असं पकवान वादक आपल्याला सर्वांना वाचायला मिळेल ते म्हणजे पकवान वादक आमचे परम सन्माननीय प्रदीपजी वाळके या ठिकाणी पकवान साथ करते वाजना। त्याचप्रमाणे प्रबलजी म्हणून साथ करता येते कुणाल आळवे त्याचप्रमाणे त्यांनी सर्व कोरस यांचे मी माझ्या भजन मंडळातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी डबलकरी म्हटल्याच्या नंतर या पंचक्रोशीतील म्हणा किंवा दत्तक्रोशीतील म्हणा एक नामांकित नाट्य कलावंत भजन बुवा या ठिकाणी आले आहेत। या सर्वांचे मी माझ्या भजन मंडळातर्फे आभार व्यक्त करतो। आजच्या या बारीसाठी या मंडळाची म्हणजे विठ्ठलसुमाई रंगमंच सार्वजनिक नवरात्रोत्सव कांदी चौक प्रमंडळ बांधा या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री राकेशजी विसरकर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अनिल नांदेकर सचिव सन्माननीय श्री विवेक विरकोडकर खजिनदार सन्माननीय श्री ओंकार नाडकर्णी त्याचप्रमाणे विशेष आभार म्हणजे श्री भाऊ वाडके श्री प्रसाद वाडके श्री दत्तप्रसाद पावसकर व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर व्यापारी संघाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे संदेश पावसकर हा सुवर्ण सचिव प्राप्त होते त्याबद्दल खूप आभार व्यक्त करतोय। आजच्या डबलकरीचे पुरस्कृत सन्माननीय डबलकरी मंडळाच्या सर्व पंचक्रोशी सर्व नाट्य कलावंत असतील भजनी बुवा असतील पकवान वादक सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। या सर्वांचे माझ्या भजन मंडळातर्फे आभार व्यक्त करतोय। सर्व भजन प्रेक्षकांचे भजन रसिका मायबापांचे त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते। या सर्वांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी 14,64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे इथे जमलेल्या सर्व भजन रसिक मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन आमचे आजचे जोडीवाले बुवा त्यांची ग्रामदेवता सातेरी भगवतीच्या चरणी नतमस्तक होते। तिथली ग्रामदेवता
देवता बांधेश्वर यांच्याकडे नतमस्तक होते. ज्याप्रमाणे भूमिका विषयीकडे नतमस्तक होतोय ते वाळकेश्वर याच्याकडे नतमस्तक होतोय. संपूर्ण हिंदुस्थानाचे नव्हे तर अखंड हिंदुस्थान ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मानस समुद्र करून छत्रपती शिवाजी महाराजांचा मानस समुद्र आजच्या या व्यक्तीची जबरदस्त सांगण्यास सुरुवात करतो. जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज. धन्यवाद. खूप छान. एक उत्तम साऊंड सिस्टीम आम्हाला या ठिकाणी लाभली. खरोखरच माझ्या मंडळातर्फे मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. सन्माननीय श्री आज आम्हाला जे साऊंड सिस्टीम म्हणून ज्यांची लाभली ते म्हणजे सन्माननीय श्री कोटणी साहेब यांचे मी माझ्या भजन मंडळातर्फे आभार व्यक्त करतोय. तसा आजची ही डबल बारी आहे ती आम्ही जरी किती भजनाच्या माध्यमातून जरी काही केलं तर लोकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम या तुमचा काम आहे. त्यामुळे आमची सगळी नाणी ही तुमच्या हातात आहे. बुवा आता मालवणी भाषेत आपलं असा मग तू काही म्हटलंस तरी मी मालवणी भाषेत माझ्या भाषेत आहात मी बोलतो. जिथे भाषा जेवढी हवी तेवढी मी वापर. आणि तू काळजी करू नको. पुढे पुढे मी असं आता एवढं तू काही केलं बऱ्याच दिवसांनी डबल बारी भेटलंस मला. अरेरावेची भाषा जरी तुझी माझी तुला जरी वाटली असत ना तर ती प्रेमाची भाषा तू समजावी. आणि जर तुला अशी अरेरावेची वाटली तरी तो एक योग समान, बाकी काय नाही. बुवा या ठिकाणी बघा हळूहळू पुढे नक्की मनोरंजन सर्वांचं नक्की करणार. जोडीवाले बुवा खूप छान आहे. पुढे नक्की कळेलच तुम्हाला सर्वांना. या ठिकाणी सुंदर प्रकारे भजन सादरीकरण त्यांनी केलंय. या ठिकाणी आम्ही प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा माझ्या विलेवडे गावातील माझी वाडी फौजदारवाडीतील या ठिकाणी गजानन प्रासादिक भजन मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय परेशजी धरणे साहेब या ठिकाणी आले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की माझ्या बाजूच्या या ठिकाणी खुर्चीचा त्यांनी सन्मान राखावा एवढी विनंती करतो. त्याचप्रमाणे गजानन प्रासादिक भजन मंडळाचे आमचे सर्व भजन मंडळाचे भजनी बुवा सन्माननीय मंडळाचे आणि माझ्या विलेवडे गावातील सर्व प्रेक्षकांचे मी माझ्या भजन मंडळातर्फे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व भजन रसिक मायबापांच्या जवळ नतमस्तक होऊन या ठिकाणी भजन बारीला सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे वाकोली गावचे सुप्रसिद्ध भजनकार बुवा सन्माननीय श्री अमोल सावंत या ठिकाणी आले आहेत. त्यांचे मी माझ्या भजन मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी परमेश्वराच्या प्रथमतः नामस्मरणाला सुरुवात करूया. बुवांनी खूप छान प्रकारे सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. बुवांचे कार्यक्रम हे काय कंटिन्यू चालू असतात त्याबद्दल काय वाद नाही. आजच्या धन्यवाद. या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरू करूया. बुवांनी हा खूप छान प्रकारे सुंदर प्रबोधन आणि भजन या ठिकाणी सादर केलेलं आहे. इथे
प्रसिद्ध भजनकार सन्माननीय श्री कृष्ण राऊळ बक्षीस आहे ते म्हणजे बघा, माणसाचा जन्म होतो आणि या माणसाच्या जन्माचे जर सार्थ करायचे असेल ना बुवा, नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त व्यक्त सर्वोत्तमी लावावे, असे परमेश्वराचे नामस्मरण आपण सर्वांनी या ठिकाणी करूया. या भजनाच्या माध्यमातून आपण जनमानसांसमोर भजन म्हणजे भजावा, जपावा आणि नमावा म्हणजे भजन, अशा प्रकारे ही भजनाची व्याख्या विविध प्रकारे बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. त्याचप्रमाणे बघा, जर परमेश्वराचे नामस्मरण आपल्या मुखात जर असेल ना, तर तो परमेश्वर आपल्याला हा भवसागर पार केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, असे या परमेश्वराचे नामस्मरण आहे. हे तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी बघा, आम्ही करतोय ही नवविधा भक्तीतील म्हणजे नवविधा भक्तीची व्याख्या ही अशी आहे की श्रवण कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. श्रवण भक्ती आपण सर्वजण या ठिकाणी बसून जी ऐकताय, मग ते भजनाच्या माध्यमातून असू दे की कीर्तनाच्या माध्यमातून असू दे, आपण ही श्रवण भक्ती करतात. या भक्तीचं सुद्धा खूप मोठं पुण्य आहे, ते आज आपणाला या ठिकाणी मिळत आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्या सर्वांसाठी त्या ठिकाणी बसले यांच्यासाठी. त्यानंतर श्रवण आणि कीर्तन ही दुसरी भक्ती सांगितली आहे. ही कीर्तन भक्ती जी आहे या ठिकाणी त्याच्यासाठी खूप मोठी आपल्या पदरी पुण्य असावे लागते. कोटी जन्माची पुण्याई जर असेल तर आपल्याही पदरात पडतं. बुवाने मगाशी सांगण्यानंतर बरेचसे सुरुवात खूप छान प्रकारे केला नाही, काय वाद नाही. कसा तुम्ही बुवा बोललात की काय इकडचं तिकडचं काय काढू नको. ह्या मी काढूच्या आधी तर तुम्ही सुरुवातीक सांगतात म्हणजे तिच्या इकडचे तिकडचे काही गडबडी जास्त असत काय असं हो, हे स्वतः तुम्ही मान्य करता. म्हणजे मिया काढल्याच्या नंतर ते नंतर पुन्हा लोकांना समजल्याच्या नंतर उगाच ते मग तुम्ही सांगतात वाद नाही हे नाही, असू दे हरकत नाही. बुवा बाकी सुंदर भजन केला, काय प्रश्न नाही. सुरुवातीक आभाराच्या वेळी आज माका दिसता कुठेही जरी गेला, कुठलाही कार्यक्रम असलो तर शक्यतो तरी एक पिक्चरच्या कार्यक्रमात जरी गेला तिथे एक राष्ट्रगीत वगैरे घेतला जातं. आपल्या महाराष्ट्राची एक मंत्री ह्या केली जाते. तुमका त्या आभार प्रदर्शनाच्या माध्यमातून शेवटा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणा काय काय वावग्या वाटला का किंवा वाईट वाटला. त्यामुळे हेशी बरेच जण म्हणतो, तुम्ही पण म्हणता. म्हणजे माका दिसतं तुमची इथे आणि तुम्ही एक प्रकारे सांगतात की ही माझी कर्मभूमी आहे. ठीक आहे, माझ्यापेक्षा माका दिसतं तुमचे डबल बरी होतं.
माझ्यापेक्षा तुमचे डबल बरे होतात किंवा कार्यक्रम होतो. मग तर तेवढा म्हणा काय काय या ना वावग्या नाही ना बुवा, लिहून घे वही आणलंच ना. त्या बाबतीत तू हुशार आहे. बाकी कसं आहे असं ते हळूहळू बुवांच्या जे काही प्रश्न केल्याने किंवा जे काही सांगल्याने त्याचे मी पॉईंट काढले, त्या पॉईंटवर मी नक्की बोलतले ते आताच बोलाकच हवे. हे काय बुवा कसं आला शिमदाडी आणि हे विषय जरा गाव पातळीवर किंवा या ठिकाणी चालतं. जर तुमका ते काढूचे असतील ना असू दे ना, कशा म्हणा ते काढण्याचा काय विषय आहे का? इथे काय आपला गावकारकीचा विषय किंवा इथे जो काय विषय येत नाही ना, शिमदाडी असतो. मग आता तू शेजारी शेजारी म्हणून सांगतोस ना, मग शेजारी म्हणून किंवा आजच्या रात्री मगाशी सांगितलं वादेली कोण आहे ना, मी काय तुझ्याशी वाद घालून घेऊ नाही. भजनाच्या माध्यमातून त्या भजनाच्या तत्वाशी जा काय तेवढं आपण बोलूचा ना, लोकांना मार्गदर्शन करूचा किंवा तेवढं प्रबोधन करूचा ना लोकांना. तू सांगतो मी शिमदाडी आणि माका त्याच्यातला काय कळणार असू दे. तुका कळता ना, तुका कळता तेवढा खूप तुझं लक्षाला तुका जाऊन नाही तेवढं. माका नाही कळलं तरी चला, मी बघते माका जेवढा कळता ना तेवढा मी बोलतले नाही, त्याच्याशी काय वाद नाही. कळला काय? आणि काय म्हटले नाही भजनाच्या माध्यमात नाट्यगीत म्हटले. बुवा कार्यक्रम तुम्ही जेवढे करतात ना त्यातून त्या नाट्यगीताचे नक्की शब्द काय अक्षरशः जर ज्यांनी ह्या नाट्यगीत केला ना, ज्यांच्यानी बसवला किंवा ज्या नाट्यगीत तुम्ही ज्या म्हटलं प्रथम तुझं पाहता ते त्या नाट्यगीताचे शब्द आधी ना पहिल्यांदा व्यवस्थित लिहून काढा काय आहात ते. आणि जर चुकीचा माझा जर वाटतं ना, माझं जर चुकीचं वाटतं असं तुमका, मी जर चुकीचा बोलले आणि तुम्ही जर योग्यता बोलल्या तर तुमचे तुम्ही अनुकरण करा. तरी खोटा वाटत असाल ना तर यूट्यूब साक्षी आहे, यूट्यूब लाईव्ह आहे, बरोबर ना? हां, नाहीतर लावले तो व्हिडिओ म्हणून केले का सगळा पुन्हा रिकॅप झाला. सगळा तुमचा काय आता चुलबुल चुलबुल सातबारा काय व्यवस्थित येतो, मी जा काय बोलले तर पण येतात, त्याच्याशी काय वाद नाही. या ठिकाणी बघा परमेश्वराचं नामस्मरण करूया. बुवा जेवढा बोलतील तेवढ्या पद्धतीने मी बोलण्याचा नक्की प्रयत्न करतोय. बुवानी अजून काय मागा जास्त बोलायला नाही, कारण अगोदर सुरुवाती सांगितलं उगा तिकडचा काढू नको. तसं बुवा भिया ना असं मागा तसं काय बुवा भिया नको. मी जोपर्यंत हे 4 तास मी असे नाही तोपर्यंत तू का कोण काय करता तर मी बघते, मी सोडू काय असत तर मी असेल ना, तू घाबरा नको. जरी शिमदाडी हे विषय जरी असलो तरी आज मी तुका 4 तासात तरी घे तुका हे करतो स्टेजवर माका होईल. नाही तर कसा बारी नाही ना तो कोणासोबत करतो माका वाटतं का तुका कसा आहे ना बुवा ना काही असू दे तसं गोड बोले असा. पण काय भजनाच्या माध्यमातून बुवा आता बरीचशी सुधारणा बुवानी केलेली आहे, खूप छान. मी म्हटला आता पुन्हा भजनाचं काय जमता की नाही काय करतं काय माहिती सुरुवातीक जरा, पण नाही आता बरीचशी सुधारणा केलेली आहे. असू दे डबलबारी आहे म्हणजे कुठल्या तरी विषयावर मी नक्की बोलतोय. तुम्ही माझं खालीचं तरी पॉईंट आहे तुम्ही बोललात ना, सांगितलं तर प्रत्येक माणसात काही ना काहीतरी कमतरता असता बुवा. आणि माझ्याकडे आता तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे आता माझ्याकडे नाही, पण आज आपण एका जोडी इथे या ठिकाणी बसलेले आहोत. कळलं? असू दे गजराच्या माध्यमातून नक्की मनोरंजन आणि प्रबोधन नक्की होताना बुवा पण तेवढ्याच सुंदर प्रकारे मनोरंजन आणि प्रबोधन नक्की करते. यात काय अवघड आहे. या ठिकाणी भजन घेऊया. कसा आला बुवांचा बाकी बोलण्यावर गोडबोले बुवा, बाकी काही असू दे. आज भेटले पण माझ्या जोडी काढला ते गोडबोले, धन्यवाद, काय हरकत नाही. आज बघू आजच्या रात्री जेवढा काय होईल, जेवढा काय पेटवून तेवढा पेटवण्याचा प्रयत्न करूया. त्या ठिकाणी सर्वत्र परमेश्वराचा भजन देऊया.
Thank you.